नमस्कार, मी सविता किचनमधून तुमचं स्वागत करत आहे. तर आज आपण बनवणार आहे वाटाणे पराठा. तर चला न वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि सोबतच साहित्यसुद्धा बघूया. तर हे बघा मैत्रिणींनो, रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला सांगायचं आहे की आता थंडीचे दिवस सुरू आहे आणि या थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला काहीतरी असं मस्त चटपटीत खाण्याची इच्छा होते. म्हणूनच आपण खास तयार करणार आहे वाटाणे पराठा. आणि आता या वाटाणे पराठ्यासाठी काय काय लागणार आहे साहित्य ते आता आपण बघूया. तर हे बघा, हे आहे वाटाणे, ताजे वाटाणे घेतलेले आहे आपण. ही बघा, ही कणिक आहे गव्हाचं पीठ. इकडे बघा, हे लसूण घेतलेलं आहे आपण 4 ते 5 कळ्या. आलं घेतलेलं आहे, 3 हिरवी मिरची, अर्धी वाटी बेसन आणि जिरं आहे आणि धनी आहे, हे आपण भाजून घेतलेले आहे. चला तर मैत्रिणींनो, आपण पराठ्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघितलेलं आहे. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि सर्वात आधी आपण कणिक मळून घेऊया. तर बघा, आता आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ घालूया आणि थोडंसं पाणी टाकून आपण कणिक मळून घेऊया. तर हे बघा, पराठ्यासाठी आपण कणिक मळून घेतलेली आहे आणि आता याच्यावर आपण झाकण ठेवूया आणि थोडा वेळ मुरू देऊया. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हे बघा, हे वाटण जे आहे हे आता आपल्याला गरम करून घ्यायचे आहे. एकदम भाजायचे नाही, तर थोडे आपल्याला गरमच करून घ्यायचे आहे. तर इकडे बघा, कढई गरम झालेली आहे. तर हलकं आपण थोडंसं भाजून घेऊया. हे बघा, छान आपण भाजून घेतलेले आहे. आता आपण याला काढून घेऊया. हे बघा, आपण हे जिरं आणि धनी भाजून घेतलेले आहे. हे आता आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे. तर आपण एकत्रच बारीक करून घेऊया. तर हे बघा, जिरं आणि धनीची आपण बारीक पावडर करून घेतलेली आहे. आता बघा, इकडे हे वाटाणे जे आपण भाजून घेतले ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घ्यायचे आहे. आता यामध्येच आपल्याला लसूण, आलं आणि हिरवी मिरची हे सुद्धा यामध्ये घालून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. तर हे बघा, आपण मिक्सरमधून वाटाणे बारीक करून घेतलेले आहे आणि आता या वाटाण्याला आपल्याला तडका द्यायचा आहे. तर इकडे बघा, आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे. या चमचाने आपण 2 चमचे तेल घेतलेलं आहे. आता तेल गरम झालेलं आहे, यामध्ये आपण थोडी खसखस घालूया. तर हे बघा, खसखस तेलामध्ये छान भाजलेली आहे. आता यामध्ये सोडायचं आहे आपल्याला वाटाणे पेस्ट. आता यामध्ये आपल्याला थोडंसं बेसन घालायचं आहे. अर्धी वाटी आपण घेतले ते आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण बेसन घातलेलं आहे, तर थोडीशी आपण अर्धा चमचा हळद घालूया. 1 चमचा लाल तिखट, चवीपुरतं मीठ आणि ही पावडर आपण तयार केली ते जिरं, आणि धनी पावडर आपण 2 चमचे यामध्ये सोडलेले आहे. बघा, छान आपण मसाला तयार केलेला आहे. आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि याला थंड होऊ द्यायचा आहे. तर हे बघा मैत्रिणींनो, हे आपण जे तयार केलेली मसाला आहे, ही मसाला आता थंड झालेला आहे आणि आता आपण तयार करूया पराठा.
आता यामध्ये आपल्याला हा मसाला भरायचा आहे. हे बघा, जसं आपण पुरणपोळी भरतो त्याच पद्धतीमध्ये आपल्याला हा भरायचा आहे. आता याला थोडं पीठ लावायचं आणि लाटून घ्यायचं. इकडे आपण गरम करायला पॅन ठेवलेला आहे आणि यावर आता आपल्याला पराठा शेकायचा आहे. दुसऱ्या साईडने सुद्धा छान आपल्याला भाजून घ्यायचा आहे. हे बघा किती मस्त टम फुगलेला आहे, छान फुललेला आहे. तर हे बघा, आपण किती मस्त वाटाणे पराठा तयार केलेला आहे. आणि हे बघा, एकदम असा मऊसूत नरमगार असा आपण जशी पुरणपोळी आपण तयार करतो त्याच पद्धतीमध्ये हे तयार झालेले आहे पराठे. तर तुम्हाला मी एक तोडून दाखवते बघा. तर हे बघा, एकदम मऊसूत आणि एकदम छान असे आपण पराठे तयार केलेले आहे. तर हे बघा, आपण वाटाणा पराठे एकदम साध्या पद्धतीमध्ये तयार केलेले आहे. काही अवघड नाही, एकदम सोपी पद्धत आहे. तर तुम्ही तुमच्या घरी नक्कीच या हिवाळ्यामध्ये असे नवनवीन पराठे नक्कीच तयार. तर आपल्या या सविता चॅनलवर आपण आलू पराठा तयार केलेला आहे, वाटाणा पराठा तयार केलेला आहे आणि ओल्या तुरीच्या दाण्याचा पराठासुद्धा आपण तयार केलेला आहे. तर तुम्ही नक्कीच असे पराठे तयार करा, खाऊन बघा आणि आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर मैत्रिणींनो, हे जे आपण पराठे तयार केलेले आहे, या पराठ्यासोबत तुम्ही दह्याची चटणी, आणि हिवाळा असल्यामुळे जर तुम्ही दह्याची आंबट चटणी नाही खाऊ शकता तर तुम्ही नारळाची चटणी, तिळाची चटणी किंवा शेंगदाण्याची चटणीसोबत हे पराठे आवडीने खाऊ शकता. तर हा व्हिडिओ, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या या व्हिडिओला, रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.